एका छोट्याशा गावात रवी नावाचा एक गोड मुलगा राहत असे. रवीला जिलेबी खूप आवडायची. एके दिवशी तो मिठाईच्या दुकानाबाहेर उभा राहिला. जिलेबीचा सुगंध इतका सुंदर होता की आहाहा, वा, किती छान वास आहे या जिलेबीचा. मला तर आत्ताच भूक लागलीये. तेवढ्यात दुकानाचा मालक एक जाडजूड आणि रागीट हलवाई बाहेर आला. त्याने रवीला पाहिले आणि ओरडला, "ए मुला, तू मघासपासून इथे उभा राहून माझ्या जिलेबीचा वास घेतोयस. चल, त्याचे 10 रुपये काढ. फुकट वास घ्यायचा नाही. वासाचे पैसे लागतात. चल, पटकन पैसे दे." रवीच्या भीतीदायक स्वरात रवी बिचारा घाबरला. त्याच्याकडे तर 1 रुपयाही नव्हता. तो रडवेला झाला. इतक्यात तिथे रवीचे बाबा आले. त्यांनी सर्व प्रकार ऐकला आणि ते शांतपणे हसले. "अरे, काळजी नको करू रवी, मी देतो की पैसे." बाबांनी खिशातून नाण्यांची एक पिशवी काढली. त्यांनी ती पिशवी हलवायाच्या कानापाशी नेली आणि जोरात हलवली. छन 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 छन. ऐकला का नाण्यांचा आवाज? जर तुमच्या जिलेबीचा फक्त वास घेतल्याने पोट भरत असेल, तर माझ्या या नाण्यांचा फक्त आवाज ऐकणे हीच तुमची किंमत आहे. लोभी हलवाई बघतच राहिला. त्याच्याकडे काहीच उत्तर नव्हते. रवी आणि त्याचे बाबा हसत हसत घराकडे निघून गेले. मुलांनो, म्हणून म्हणतात, जशास तसे. कोणी विनाकारण त्रास दिला तर बुद्धीने काम घ्यायचं.